यानंतर होणारा सामना असेल घोटकेवाडी आणि हरपुडे. दोन्ही संघांना पहिला पुकार असेल. दोन्ही संघांनी आपली प्रथम तयारी आवरून घ्यायची आहे. घोटकेवाडी आणि हरपुडे. त्याच दरम्यान गांगोबा माईनवाडी संघातील एक मुख्य अस्त्र मैदानावरती पाहायला मिळतंय. जाकमात्या तामण्याच्या प्रांगणामध्ये त्याला प्रत्युत्तराचा कल असेल. पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू समोर असेल 7चा डिफेन्स. पहिल्या पर्वामधला खेळ चालू असताना प्रथम पर्वामध्ये दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना आजमावताना पाहायला मिळतील. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांवरती अभ्यास करताना पाहायला मिळतील. त्याच दरम्यान कुठेतरी सुखरूप आपल्या प्रांगणामध्ये परतण्याच्या पवित्र्यामध्ये पाहायला मिळतोय. त्याला प्रत्युत्तराचा कल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आपल्याला. विशाल माईन पुन्हा एकदा चढाईसाठी प्राचार्याने केला जातोय. या ठिकाणी मगाच्या सामन्यामध्ये खूप मोठी कामगिरी केली होती. सामना कुठेतरी समसमान गुणफलकावरती चालू असताना त्या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त करत पुढील वाटचाली दिली होती. त्या दरम्यान बोनस लाईन पार केल्याची खून पण चांगले मागतोय. पुन्हा एकदा आपल्या स्टेपिंगच्या जोरावरती स्टेपिंगला सुरुवात करतोय. या ठिकाणी बोनस लाईन पार केल्याची खून पण चांगले मागतोय. या ठिकाणी खूनला उपर उचललं गेलं आणि बोनस पॉईंट आपल्या संघाचा खातं उघडतोय. त्याला प्रत्युत्तराचा कल पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू गुंज बुराचा खेळाडू असेल. आपल्या स्टेपिंगच्या जोरावरती पुन्हा एकदा चढाईसाठी प्रचारण केला जातोय. या ठिकाणी सेल्फ आउट असेल. या ठिकाणी माईनवाडीतील संघ आता मात्र कुठेतरी प्रेशर बनवलं जातंय मैदानावरती. त्याच दरम्यान बोनस लाईन पार केल्याची खून पण चांगले मागतोय. सिंगल पॉईंट असेल. त्याच दरम्यान प्रत्युत्तराचा कल पुन्हा एकदा असेल. विशाल माईन जीत 1 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू चढाईसाठी प्राचारण केलं जाईल. समोर 7चा डिफेन्स फुल ऑन डिफेन्स असेल. या ठिकाणी कोणता सिंगल डबल पॉईंट घेऊन मैदानावरती परततोय का पाहायचं. त्याने मगाच्या चढाईमध्ये एक सुंदर असा बोनस घेतला होता आणि आपल्या संघाचा गुणांक वाढवला होता. खातं खोललं होतं. त्याच दरम्यान विशाल माईन या ठिकाणी मैदानावरती देखील आवाज यायला सुरुवात झाली. त्याच दरम्यान प्रत्युत्तराचा कल जातोय. 5 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू समोर असेल 7चा डिफेन्स. या ठिकाणी बोनस देखील ऑन असेल. त्याला या प्रयत्नांना परिकष्टांना कुठेतरी फळ मिळतंय का पाहायचंय. त्याच दरम्यान कोणताही धोका न घेता परत जाणं पसंत करतोय का पाहायचंय. दरम्यान रिक्त असते परतोय. त्याला प्रत्युत्तराचा कल पुन्हा एकदा विशाल माईन चढाईसाठी प्राचारण केलं जातं. 1 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू समोर असेल 7चा डिफेन्स फुल ऑन डिफेन्स असेल. आता मात्र या ठिकाणी या चढाईवरती उत्तर शोधलं जाते का पाहायचंय. त्याच दरम्यान बोनस लाईन पार केल्याची खून पण चांगले मागतोय. या ठिकाणी खून पंच कितपत उचलून जातात पाहायचं. या ठिकाणी नो बोनस. त्याच दरम्यान पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू ज्याने मगाच्या साडीमध्ये खूप मोठी कामगिरी केली होती. आपल्या संघाचं गुन्हा खातं उघडलं होतं. तोच खेळाडू आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी प्राचारण करत असताना स्लीप करतोय. पुन्हा एकदा आपला बॉडी बॅलन्स बनवत आपल्या स्टेपिंगच्या जोरावरती कुठे सिंगल डबल पॉईंट घेतो काय मिळतो. आता मात्र मेन अस्त्राला उत्तर दिलं गेलं आहे. या संधीचं सोनं करावं लागेल. पाहूया या ठिकाणी तांबाने संघ या संधीचं सोनं करतात का. त्याच दरम्यान नंतर थर्ड रेड डू और डायरेक्ट. आता मात्र खतऱ्याची घंटी डोक्यावरती असेल. समोर असेल माईनवाडीचा फुल ऑन डिफेन्स. जाकमाता तांबानेचा फुल ऑन डिफेन्स असताना माईनवाडीचा चढाईपटू या ठिकाणी उत्तर शोधलं जाते का पाहायचं. त्या दरम्यान पूर्ण डिफेन्सला आपल्या अंगावरती आमंत्रण केलं जाते. त्या आमंत्रणाला कुठेतरी खतपाणी घालताना मिळत नाही. या डिफेन्स मात्र खूप संयमाने खेळतो. आता मात्र या ठिकाणी मधून बॅग काढण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी खेळाडूसाठी 2 पॉईंट असतील. खूप मोठी कामगिरी केली तुम्ही. सुरुवात झाली. त्याच दरम्यान 1 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू जे संघाची एक हाती खिंड लढवतोय तो या ठिकाणी मैदानावरती पुन्हा एकदा त्याच्या उत्तराला प्रत्युत्तर देणार का पाहायचं. समोर असेल 7चा डिफेन्स फुल ऑन डिफेन्स असेल. या ठिकाणी हॅड टच करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉडी बॅलन्स बनवत पुन्हा एकदा आपल्या स्टेपिंगच्या जोरावरती रेडिंगला सुरुवात करत असताना आता मात्र पुन्हा एकदा विशाल माईच्या दिशेने पुन्हा एकदा हॅड टच करतो का माझा. आता मात्र या ठिकाणी चूक होते. या ठिकाणी सिंगल पॉईंट. या ठिकाणी मैदानावर विशाल माईन एक हाती खिंड लढवतोय तर दुसऱ्या बाजूला असेल हाय व्होल्टेज मॅच चालू असताना त्याच दरम्यान विशाल माईनला मैदानावरती प्राचारण केला जातोय. समोर असेल 6चा डिफेन्स बोनस लाईन खुली असेल या ठिकाणी विशाल माईनसाठी. त्याच दरम्यान आपल्या स्टेपिंगच्या जोरावरती कोटा सिंगल डबल पॉईंट घेत सुखरूप आपल्या प्रांगाने परतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा ज्याने सामन्यामध्ये खरोखर रंग भरले. सामना कुठेतरी समसमान गुणफलकावरती चालू असताना आता मात्र या ठिकाणी परीक्षा असेल विशाल माईनची. त्याला देखील माहिती आहे आपल्या सामन्यामध्ये जर कुठेतरी वर्चस्व राहतोय. आता मात्र या ठिकाणी उत्तर शोधलं गेलं मैदानावरती. 1 नंबर जर्सी परिधान केला खेळाडूला सुंदर असं टॅकल करत आपल्या संघाचा गुणांक वाढवला जातोय. स्टेज कडे आपला सत्कार आम्ही मंडळाकडून करणार आहेत. तसेच
जिल्ह्यापर्यंत ज्याने मजल मारली असा खेळाडू स्थानिक संघ त्याचा पातेरेवाडी आता सध्या मुंबईमध्ये स्थानिक परेल संघाकडून खेळणारा या ठिकाणी मैदानावरती हल्ला चढवला जातोय खेळाडू थँक्यू आपण नंतर सत्कार करू या ठिकाणी मैदानावरती हल्ला चढवला जातोय खूप मोठा आहे त्याला देखील मैदानी मेन अस्त्र मैदानाच्या बाहेर पाठवलं यामध्ये यशस्वी ठरतोय त्याला प्रत्युत्तराचा कल पुन्हा एकदा असेल 7चा डिफेन्स असेल फुल ऑन डिफेन्स असेल आता मात्र या ठिकाणी परीक्षा पणाला लागली आहे या ठिकाणी सत्व परीक्षा असेल आता मात्र या ठिकाणी चूक करायला भाग पडले आहे या ठिकाणी टी असेल नक्कीच आम्हाला कबड्डीला आपलं योगदान असतं आपण सत्कार घ्या अगर न्या घ्या परंतु आलात याबद्दल आपलं सामन्याला सुरुवात होते तुटीकानंतर सामन्याला सुरुवात होते विचारमंथनासाठी सामना थांबवला गेला होता सामना अजून देखील गुणफलक समान असेल मैदानाच्या अपोजिट संघातील मेन अस्त्र मैदानाच्या बाहेर असताना जाकमाता तामाने संघातील खेळाडू समोर असेल 7चा डिफेन्स बोनस ऑन असेल या ठिकाणी बोनस लाईन पार खेळण्याची खून पंचाकडे मागतोय आणि पुन्हा आपल्या स्टेपिंगच्या जोरावरती आपल्या स्टेपिंग वरती कुठेतरी बीट करण्याचा प्रयत्न असेल समोरतील संघातील खेळाडूंना त्या दरम्यान रिक्त हस्ते परततोय त्याला प्रत्युत्तराचा कल पुन्हा एकदा ज्याने सामन्यामध्ये एक सिंगल पॉईंट आणि महत्वाचा पॉईंट आपल्या संघासाठी मिळवत आपल्या संघाचा गुणाकडे वाढवला होता सामना कुठेतरी समसमान गुणफलकावरती चालू असताना लढाईसाठी प्रचारण केलं होतं आता मात्र या ठिकाणी समोर आमिष असेल या ठिकाणी बोनस लाईन पार केल्याची खून पंचाकडे मागतोय तो या खुनीला पंच पद्धत देतात रिक्त हस्ते परंतच्या पवित्र्यामध्ये या ठिकाणी त्याला प्रत्युत्तर असेल पुन्हा एकदा साडेसाठी प्रचार केलं जातं 5 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू समोर असेल 6चा डिफेन्स अजून देखील बोनस ऑन असेल या ठिकाणी पुन्हा एकदा बैठी सोडली जाते आपल्या स्टेपिंग वरती कुठेतरी बीट करण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी हँड टच करण्याचा प्रयत्न होता खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन देखील मैदानावरती पाहायला मिळतंय चालू सामन्यातील शेवटची 3 मिनिटं अजून देखील सामना समसमान गुणफलकावरती चालू असताना सिंगल पॉईंट घेऊन जो खेळाडू जो या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी एकटा लढताना पाहायला मिळतो तो 4 नंबरची सिपेदान पुन्हा एकदा आपल्या स्टेपिंगच्या जोरावरती बीट करण्याचा कुठेतरी प्रयत्न होता बोनस लाईन पार केल्याची खून कुठेतरी पंचांकडे मागतोय संघ साथीदारांकडे शबासकी देखील मिळाली या खुनीला पंच कित पदार्थ देतात पाहायचं आहे त्याच दरम्यान कुठेतरी सामना स्लो करण्याच्या पवित्र्यामध्ये पाहायला मिळतोय या ठिकाणी नाव मात्र एका पॉईंटच्या गुणावर बोनस पॉईंट आता मात्र पुन्हा एकदा सामना समान गुणफलकावरती असताना जाकमाता तामारी संघातील 1 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू ज्याने सामन्यामध्ये अक्षरशः रंग भरले होते तो खेळाडू पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळतो आता मात्र खूप मोठी परीक्षा असेल या ठिकाणी कारण आपल्याला या सामन्यामध्ये का निमंत्रित केले गेले त्याला देखील माहिती असेल या जर सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त करायचं असेल तर मोठा खेळ केला गेला पाहिजे त्या दरम्यान 5 समोर चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटे 4 नंबर जर्सी प्रदान केला खेळाडू मग 4 रेड मध्ये आपल्या संघाचा सिंगल पॉईंट मिळवत आपल्या संघाचा गुणांक वाढवला होता त्याच दरम्यान आता मात्र असेल 7चा डिफेन्स फुल ऑन डिफेन्स असेल आता मात्र या ठिकाणी स्टेपिंगच्या जोरावरती कोणता सिंगल डबल पॉईंट मिळतोय का पाहतोय त्याच दरम्यान मैदानावरती या ठिकाणी आक्रमण चढवलं जाते का पाहायचं त्याला रिक्त असते परत त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू गुणफलक असेल समांतर अंकावरती 6 गुणफलकावरती सामना चालू असताना 5चा डिफेन्स असेल या ठिकाणी डिफेन्स सजवला जातोय या डिफेन्सला भेदण्याचं काम कुठेतरी करतोय का पाहिजे 1 नंबर जर्सी परिधान केला एक सुंदरसा हँड टच करण्याचा प्रयत्न होता परंतु कोणताही सक्सेसफुल शिजोरी त्याला मिळताना पाहायला मिळत नाही त्या दरम्यान आपल्या स्टेपिंग वरती कुठेतरी बीट करण्याचा प्रयत्न होता कोणताही धोका न घेता परत जाणं पसंत करतोय का पाहिजे त्याला प्रत्युत्तराचा कल असेल या ठिकाणी 4 नंबर जर्सी परिधान केला चालू सामन्याचं शेवटचं मिनिट त्याच दरम्यान 4 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू समोर असेल 7चा डिफेन्स आता मात्र फुल ऑन डिफेन्स असेल या ठिकाणी प्लेअरला मापण्याचं काम करतोय त्याच दरम्यान आपल्या साडेसाठी प्रचारण गेलेलं असताना कुठेतरी स्टेपिंगच्या जोरावरती या ठिकाणी बोनस लाईन पार केल्याची खून पंचांकडे मागतो या ठिकाणी बोनस असेल चालू असताना 1 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू थर्ड रेड डू ऑर डाय रेड करो या बरोबर परिस्थितीमध्ये 5चा डिफेन्स सजवला गेला असताना आता मात्र ही परीक्षा पणाला लागली आहे कारण का त्याला देखील माहिती आहे त्याच दरम्यान कुठेतरी मैदानावरती सतो परीक्षा पाहिली जाते आता मात्र हँड टच करण्याचा प्रयत्न होता परंतु सुंदर असा बॅक शूट मैदानावरती पाहायला मिळतोय सिंगल पॉईंट आपल्या संघासाठी मिळत संघाचा गुणांक वाढवतोय आता मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी वर्चस्व प्राप्त करण्याचं काम केलं त्याच दरम्यान 4 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू पुन्हा एकदा चढण्यासाठी प्रचार केला जातोय समोर 7 आता मात्र या ठिकाणी बोनस वरती उत्तर शोधलं गेलंय या ठिकाणी अजून देखील सामन्यामध्ये